नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी कुमारी चव्हाण लता अंकुश, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक. कॉपरेशन विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण युनिट 3मधील टॉपिक नंबर 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा अभ्यासणार आहोत. सुरुवातीला याची प्रस्तावना पण अभ्यासू. भारतात सहकारी चळवळ व तिचा उगमाचा विचार केला तर 1904चा सहकारी कायदा ही उगमाची गंगोत्री असं समजलं जातं. सरकार प्रणीत सहकारी चळवळ भारतामध्ये असून ती रुजवण्याकरिता प्रयत्नांची शिकस्त केली आहे असे म्हटले तरी वावगे ठरत नाही. भारतातील सहकारी चळवळ आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची निर्मिती आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण समस्या सोडवण्यात येतील अशी कल्पना त्यावेळच्या मुंबई व चेन्नई प्रांतीय सरकारने मांडली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण समस्या सोडवता येतील अशी कल्पना त्यावेळच्या चेन्नई प्रांतीय सरकारने मांडली. 1882 साली मद्रास सरकारने राज्यातील शेतीसाठी सहकारी बँका स्थापन करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी सर फ्रेडरिक निकोलसन यांना युरोपला पाठवले. तर 1899मध्ये सर फ्रेडरिक निकोलसन यांनी जर्मनीच्या धर्तीवर रफायझन पद्धतीच्या ग्रामीण सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या जाव्यात अशी आपल्या अहवालात शिफारस केली होती. त्याच काळात ड्युपरनेस यांनी उत्तर प्रदेशात ग्रामीण बँका स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1900 साली सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली सोसायट्यांचा अभ्यास करून सहकारी संस्थांसाठी योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने समिती नेमली गेली. डेझिल इबेक्स्टीन यांनी 13 ऑक्टोबर 1903 सहकारी कायद्याचा मसुदा तयार केला. सर एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार पतसंस्थेचा कायदा 1904 हा सहकारी संस्थांसाठी पहिला कायदा भारत सरकारने संमत केला. हा कायदा म्हणजेच भारतीय सहकारी चळवळीची सुरुवात होती. 1904च्या सहकारी कायद्यानुसार सहकारी तत्वांवर पतसंस्था काढण्याची सोय करण्यात आली. पुढील 7-8 वर्षाच्या काळात अनेक दोष यामध्ये दिसून आल्यामुळे पतपुरवठा संस्था सोडून अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची सोय त्यावेळी नव्हती. या कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी 1992 साली भारतातील दुसरा सहकारी कायदा संमत करण्यात आला. कायद्यात 1904च्या कायद्यातील बहुतेक तरतुदी तशाच ठेवण्यात आल्या. पतपेढ्यांशिवाय अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले गेले. 1912च्या कायद्याने हे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. 1919च्या सहकारी सुधारणा कायद्यानुसार सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे 1925 ते 60 या काळात या कायद्यातील वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आल्या. तसंच 1956 परत एक समिती नेमली गेली व मुंबई सरकारने श्री G.M. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पाहणी समिती नेमली. या दोन्ही समितींच्या अहवाल आणि शिफारसी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायद्याने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960 मंजूर केले. 1961 साली महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांची त्यास मंजुरी मिळाली व 26 जानेवारी 1962 पासून त्याची अंमलबजावणी झाली. 1960 पास झालेला हा कायदा म्हणून तो महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 या नावाने ओळखला जातो. त्यामध्ये अनेक दुरुस्त्या केल्या गेल्या. 1960च्या सहकारी कायद्याच्या 97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013 काही नवीन दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. या अशा पद्धतीनं हा काय आहे, महाराष्ट्र सहकारी संस्थेचा थोडक्यात इतिहास आपल्याला सांगता येतोय. यानंतरचा भाग आपण अभ्यासणार आहोत. सहकारी संस्थेची भांडवल उभारणी. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय चालवण्यासाठी आणि तो पुढे नेण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांच्या हिताचं रक्षण करणं हे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. या संस्थांना व्यवसाय चालवण्यासाठी
कायद्यातील तरतुदीनुसार जावे लागते. सभासदांना कर्ज पुरवठा करणे, विविध कृषी आदाने पुरवणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे करण्यासाठी सहकारी संस्थेकडे भांडवल आवश्यक असते. कायद्याच्या तरतुदीनुसार भांडवल उभारणी करावी लागते. महाराष्ट्र संस्था अधिनियम कायद्यातील कलम 28 व 29 मध्ये सहकारी संस्थेने भरावयाच्या भांडवलाविषयीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. यानंतर आपण अभ्यासू सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने. आता ही साधने वेगवेगळी कोणत्या प्रकारची असतात, तर संस्था दोन प्रकारेनं भांडवल उभारते. एक अंतर्गत भांडवल आणि दुसरं असतं बहिर्गत भांडवल. मग अंतर्गत भांडवल उभारण्याची साधने वेगळी असतात आणि बहिर्गत भांडवल उभारण्याची साधने वेगळी असतात. मग सहकारी संस्थेच्या भांडवल उभारण्याच्या साधनामध्ये मुख्य दोन विभाग पडतात. एक अंतर्गत साधने आणि दुसरे आहेत बाह्य साधने. अंतर्गत साधण्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर त्याच्यामध्ये भाग भांडवल, भागांची विक्री करून मिळवलेलं भांडवल. त्याच्यानंतर प्रवेश शुल्क, सभासदांना सभासदत्व देण्यासाठी आपण जे प्रवेश शुल्क आकारतो ते प्रवेश शुल्क. त्यानंतर नफ्यामधून बाजूला काढून ठेवलेली रक्कम, त्याला आपण राखीव निधी असं म्हणतो. त्यानंतर सभासदांच्याकडून संस्थेनं स्वीकारलेल्या ठेवी, या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, अंतर्गत साधनामध्ये. बाह्य साधनामध्ये काय काय समाविष्ट होतं, तर बिगर सभासदांच्या ठेवी, सभासद नसणाऱ्या व्यक्तीकडून स्वीकारलेल्या ठेवी. त्यानंतर कर्जे व अग्रिमे, बँकेकडून वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज किंवा अग्रिम रक्कम असेल त्याचाही समावेश बाह्य साधनामध्ये होतो. त्यानंतर कर्जरोख्यांची विक्री, कर्जरोखे विक्री करून उभा केलेलं भांडवल हे बाह्य साधनांमध्ये येतं. त्यानंतर सरकारी अनुदान व मदत, सरकारकडून मिळालेलं काही अनुदान असेल किंवा मदत असेल. त्यानंतर देणग्या व बक्षिसे, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून मिळालेली देणग्या आणि बक्षिसे याचाही समावेश कशामध्ये होतो, तर सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या बाह्य साधनांमध्ये होतो. ठीक आहे. यानंतर आपण याच्यातील एक एक भाग सविस्तर अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला भाग येतो भांडवल उभारणीची अंतर्गत साधने. आता अंतर्गत साधने ही भांडवल उभारणीसाठी फार महत्त्वाची असतात. या साधनांद्वारे कायमस्वरूपी आणि दीर्घमुदती भांडवल जमा होते. अंतर्गत साधनांद्वारे भांडवल मोठ्या प्रमाणावर जमवल्यास संस्था स्वावलंबी बनू शकते, तसंच तिला स्थैर्य देखील प्राप्त होतं. या मार्गाने गोळा केलेले भांडवल सभासदांकडून संस्था गोळा करते. या मार्गाने सभासदत्व असेपर्यंत ते परत केले जात नाही. बाह्य साधनांच्या तुलनेने हे भांडवल स्वस्त पडते. तसंच ही जी अंतर्गत साधने आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे ते म्हणजे भाग भांडवल. तर भाग भांडवल याचा अर्थ काय, की सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचा एक मुख्य असा स्रोत आहे. भाग भांडवल हे भांडवल मालकी भांडवल असते. एकूण सभासदांच्या एकूण भांडवलातील लहान हिस्सा किंवा अंश त्याला आपण काय म्हणतोय, भाग असं म्हणतो. सहकारी संस्था जेव्हा भागांची विक्री करून भांडवल जमा करते तेव्हा त्या भांडवलाला भाग भांडवल असे म्हणतात. व्यवसायाच्या स्वरूपानुसार भागांची दर्शनी किंमत ठरवली जाते. दर्शनी किंमत किती असावी याविषयी पोटनियमामध्ये तरतूद दिलेली असते. सहकारी संस्थेत भाग भांडवलापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व असते. त्या भाग भांडवलावरच तिची पत ठरते. भाग भांडवल करणाऱ्या व्यक्तीस भागधारक समजू. ज्यांनी भाग खरेदी केलेत आणि संस्थेला भाग भांडवल मिळवून दिले त्यांना आपण भागधारक असे म्हणतो. त्याच्यानंतर याविषयीचे नियम हे उपविधीमध्ये दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये अधिकृत भांडवलाचा देखील समावेश केलेला असतो. भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत टिकून राहत असते. त्याच्यामध्ये जे काही एकूण भाग भांडवलाच्या 1/5 किंवा रुपये 5 लाख यापेक्षा अधिक रकमेचे भाग भांडवल कंपनी धारण करू शकत नाही अशी मर्यादा ठरवून दिलेली आहे. राज्य सरकार, जिल्हा परिषद व पंचायत समित्या अपवाद असतात. तथापि राज्य सरकार राज्यपत्रात अधिसूचना प्रसारित करून कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे भाग भांडवल धारण करण्याची मर्यादा वाढवू शकते. सभासद हे या सहकारी संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्थांच्या सभासदांना भाग विक्री करून भांडवल उभारणी केली जाते. भाग भांडवलाची विक्री सहकारी संस्थेच्या नियमांना अनुसरूनच असते. आता या भाग भांडवलाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये पण
अभ्यासणार आहोत. ते वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे की कार्यक्षेत्रात भाग विक्री. सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र हे ठरलेले असते आणि भागांची विक्री ही संस्थेतील कार्यक्षेत्रातील व्यक्तींनाच करता येते. कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना भाग खरेदी करता येत नाहीत. विशिष्ट व्यवसायातील व समान आर्थिक उद्देशाने कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच भागांची खरेदी करता येते. त्यामुळे भाग विक्रीवर ही एक मर्यादा असते. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे भागधारणेवरील मर्यादा. कोणत्याही सभासदाला संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक भागांची खरेदी करता येत नाही. जे ₹5 लाखांपेक्षा अधिक भागभांडवल तो धारण करू शकत नाही. ही मर्यादा संस्थेच्या नियमावलीमध्ये ठरवून दिलेली असते. सहकारी संस्था या लोकशाही तत्वानुसार चालतात. भाग धारण करण्यावरती मर्यादा नसेल तर समाजाच्या मुठभर श्रीमंत लोकांच्या हातीच ही सत्ता व पैसा एकवटला जाईल. परिणामी संस्था आपल्या सेवा तत्वापासून दूर राहतील आणि काही लोकांची तिच्यावरती मक्तेदारी निर्माण होईल. ही संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी स्थापन झालेली असते. त्यामुळं समाजातील जास्तीत जास्त लोकांना या संस्थेमध्ये सहभागी होता यावे म्हणून ही भागधारणेवरची मर्यादा ठरवलेली आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भागांच्या हस्तांतरणावरील निर्बंध. सहकारी संस्थेच्या सभासदाला आपल्याकडील भाग मुक्तपणे हस्तांतरित किंवा विक्री करता येत नाहीत. त्यासाठी त्याला समितीची परवानगी घ्यावी लागते. काही बंधनं किंवा निर्बंध याच्यावरती लादले गेले आहेत. सभासदांना ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने भागांची विक्री करता येत नाही. भाग विक्री करणारा सभासद संस्थेचा कमीत कमी 1 वर्ष सभासद हा असला पाहिजे. त्याशिवाय त्याला त्याच्या भागाची विक्री किंवा हस्तांतर करता येत नाही. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे भाग जप्तीपासून संरक्षण. सहकारी संस्थेचे भाग न्यायालय किंवा सहकारी संस्थेला जप्त करता येत नाही. त्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण असते. हे भाग सुरक्षित राहावे व सभासदांनी भांडवल म्हणून गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहावी तसेच एकूण सहकारी चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने ही विशेष सवलत दिली आहे. सहकारी संस्थेच्या सभासदांचे भागभांडवल, बचत ठेवीच्या रूपाने उभारलेला निधी, गृहनिर्माण संस्थेच्या कर्जरोख्यात गुंतवलेली रक्कम इत्यादी दिवाणी न्यायालयाच्या हुकमावरून जप्त करता येत नाहीत. पुढचं वैशिष्ट्य आहे भागांची परतफेड. सभासदांना संस्थेकडे भाग परत करून त्यांची रक्कम मिळवता येते. सामान्यतः 1 वर्षात किती भाग भांडवल परत करता येईल याची मर्यादा उपविधीमध्ये नमूद केली आहे. सभासदाला आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन भांडवल परत मिळवता येते किंवा भागधारकाचा एखादा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याचे भाग संक्रमित केले जातात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य लाभांशावरील मर्यादा. सहकारी संस्थांनी भागावर किती लाभांश जाहीर करावा याबाबत मर्यादा टाकण्यात आली आहे. कोणत्याही सहकारी संस्थेला आपल्या भागधारकांना 15% जास्त लाभांश देता येत नाही. मर्यादा किती ठरवलेली आहे? एकूण नफ्याच्या 15% जास्त लाभांश त्या संस्थेला देता येत नाही. त्यानंतर संस्था सभासद. सहकारी संस्था भाग जनतेला विकता येतात. त्यामुळं कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनाही ते विकत घेता येऊ शकतात. त्यामुळे स्थानिक संस्था असतील, भागीदारी संस्था असतील, धर्मादाय संस्था असतील इत्यादी संस्था देखील या सहकारी संस्थेचे भाग विकत घेऊ शकते. म्हणजे संस्थासुद्धा या संस्थेचा सभासद होऊ शकते. त्यानंतर कर्ज देण्यावर बंधन. सहकारी संस्थेच्या भाग प्रमाणपत्राच्या कर्जासाठी तारण म्हणून वापर करता येत नाही. संस्था तिच्या स्वतःच्या भागावर तारणावर कर्ज देऊ शकत नाही. म्हणजे भाग तारण ठेवून कर्ज काढणं अशी सुविधा दिली जात नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ठेवींचे भागामध्ये रूपांतर. सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेतून, लाभांश रकमेतून काही रक्कम कपात करणे, सभासदांना उपलब्ध केलेल्या आर्थिक सेवेचा मोबदला म्हणून काही रक्कम घेणे इत्यादी मार्गाने सहकारी संस्था सभासदांकडून ठेवीच्या स्वरूपात काही पैसे गोळा करतात व या ठेवीचे नंतर भागामध्ये रूपांतर करतात. म्हणजे ठेवी म्हणून स्वीकारायची रक्कम आणि त्या रकमेचं नंतर काय केलं जातं, भागांमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी. सहकारी चळवळीच्या वाढीसाठी सरकार काय करते,
भांडवलाच्या स्वरूपात मदत करू शकते. मोठमोठ्या प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे राज्यभर प्रत्यक्ष भागीदार ती होऊ शकतात. लहान अथवा मध्यम संस्थांचे प्रत्यक्षपणे भागीदार होण्याऐवजी ते काय करतात, शिखर संस्थेचे भाग भांडवल खरेदी करून त्यामार्फत इतर संस्थांचे भाग खरेदी करण्यास मदत करतात. अशा पद्धतीने हे काय आहेत, भाग भांडवलाची वैशिष्ट्ये. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, भाग विक्रीचे फायदे. सहकारी संस्था काय करते की भागांची विक्री करून भाग भांडवल उभारते. हे भांडवल उभारल्यानंतर संस्थेला विविध प्रकारचे फायदे मिळतात. ते फायदे कोणकोणते त्याचा आपण अभ्यास करू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्थिर भांडवलास उपयुक्त. भाग भांडवल हे स्थिर भांडवल असते. जोपर्यंत संस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत ते परत करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे स्थिर भांडवल उभारण्याचा हा सर्वात उपयुक्त आणि सोयीस्कर असा मार्ग आहे. त्यानंतर दुसरा फायदा आहे कायम मालकी. संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येते. भाग विक्री करून मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी. भागांची विक्री करून मिळवलेल्या भांडवलावर संस्थेची कायमस्वरूपी मालकी राहते. त्यानंतरचं पुढचा फायदा आहे विनातारण भांडवल. भाग विकून भांडवल उभारण्यासाठी संस्थेला कोणत्याही प्रकारची मालमत्ताही तारण द्यावी लागत नाही, तर हे भांडवल विनातारण मिळत असते. तसंच अधिक भांडवलाची गरज भासली तर संस्थेची जी मालमत्ता असते ही दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी किंवा इतर कर्जाऊ भांडवलासाठी तारण देता येऊ शकते. त्यामुळे भागांसाठी हे तारण देण्याची गरज नसते. त्यानंतरचं पुढचं महत्त्व आहे किंवा फायदा आहे दीर्घ मुदतीचे भांडवल. भागांची विक्री करून सर्वात जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होऊ शकते. असे भांडवल दीर्घ काळासाठी संस्थेला वापरता येते. पुढचा फायदा आहे व्यवस्थापनात सहभाग. भाग भांडवल पुरवणाऱ्या व्यक्ती या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकतात, निवडणूक लढवू शकतात आणि संचालक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे संस्थेवर अंकुश. भागधारक हे सहकारी संस्थेच्या व संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. साहजिकच संस्थेवर ते अंकुश ठेवू शकतात, संस्थेच्या कारभारावरती लक्ष ठेवू शकतात, त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे स्वस्त व सुलभ मार्ग. भाग विक्री हा भांडवल उभारणीचा सर्वात स्वस्त आणि सुलभ असा मार्ग आहे. विना व्याज हे भांडवल वापरता येते. तसेच कुठल्याही कायदेशीर गुंतागुंतीची आवश्यकता नसते. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे लाभांश देण्याचे बंधन नाही. सहकारी संस्थे स्थापनेचा हेतू असा असतो की समाजाला सेवा पुरवणे. त्यामुळे या संस्थेला तिच्या भांडवलावर इतकाच लाभांश दिला पाहिजे असे कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. एखाद्या वेळी लाभांश दिला नाही तरी चालू शकतो. ठीक आहे. यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासू प्रवेश शुल्क. सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारले जाते. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम ही अल्प असते. हे प्रवेश शुल्क साधारणपणे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. संस्थेचे जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश फी जमा होते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. प्रवेश शुल्काच्या रकमेमुळे सहकारी संस्थेला बिनपरतीचे भांडवल मिळते. प्रवेश फी स्वतंत्र खात्यात जमा केली जाते व ही रक्कम राखीव निधीत जमा केली जाते. या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठीही करतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे राखीव निधी. प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी 1/4 म्हणजे 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवावी लागते. यालाच आपण काय म्हणतोय, रिझर्व्ह फंड किंवा राखीव निधी म्हणतो. ज्या संस्थेत आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा प्रत्येक संस्थेने एक राखीव निधी ठेवावा लागतो. कायद्यातील कलम 66 राखीव निधीविषयीची तरतूद दिलेली आहे. आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार विविध प्रकारचे निधी या संस्था आकारू शकतात.
राखीव निधी गरजेच्या वेळी, भविष्यामध्ये अडचणीच्या वेळी वापरता येऊ शकतो. संस्थेचे आर्थिक स्थैर्य या राखीव निधीवरती अवलंबून असते. राखीव निधी ही सहकारी संस्थेची संरक्षक भिंत म्हणून ओळखली जाते. या राखीव निधीशिवाय अनेक प्रकारचे निधी संस्था उभारू शकते. त्याच्यामध्ये घसारा निधी आहे, बुडीत कर्ज निधी आहे, किंमत चढउतार निधी आहे, लाभांश समानीकरण निधी आहे, शिक्षण निधी आहे. असे अनेक निधी हे वेगवेगळ्या हेतूने ती संस्था उभारत असते आणि या निधीचा वापर हा फक्त त्या हेतूंच्यासाठीच केला जातो. या अशा पद्धतीनं काही प्रमाणावरती राखीव निधी हा संस्थेला ठेवणं कायद्यानं बंधनकारक असते. राखीव निधीचा दर 1 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकार निबंधकाला आहे. राखीव निधीचा वापर खेळते भांडवल म्हणूनही केला जातो. या निधीची गुंतवणूक प्रामुख्याने राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीच्या रूपाने केली जाते. काही वेळेस सरकारी कर्जरोख्यांमध्ये देखील ही गुंतवणूक केली जाते. अशा पद्धतीनं हा राखीव निधी कंपनी उभारत असते. यानंतरचा पुढचा भाग पाहू. राखीव निधीचे प्रकार. या राखीव निधीचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात तर पहिला प्रकार आहे सामान्य राखीव निधी. सहकारी संस्थेला विविध विकास योजना राबवता याव्यात यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येतो. आर्थिक संकटाच्या वेळी या निधीचा वापर होतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला एकूण नफ्यातील 25% रक्कम प्रत्येक वर्षी राखीव निधीमध्ये वर्ग करावीच लागते. अशा निधीला आपण काय म्हणतोय? सामान्य राखीव निधी असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे लाभांश समानीकरण निधी. सहकारी संस्थेला समजा एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर त्या वर्षीचा लाभांश देता यावा यासाठी अशा प्रकारचा निधी उभारला या निधीमुळे कंपनी काय करू शकते, संस्था काय करू शकते, प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी लाभांश जाहीर करू शकते. ही रक्कम राखीव निधीत वर्ग केली जाते. त्याच्यानंतर पुढचं जो काही राखीव निधीचा प्रकार आहे तो विशेष बुडीत कर्ज निधी. तर सहकारी संस्था आणि बँका सभासदांना व ग्राहकांना जी कर्ज देतात ती संपूर्णपणे वसूल होतीलच असे नाही. त्यातील काही रक्कम बुडण्याची देखील शक्यता असते. अशा संस्थेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा संस्थेवरती परिणाम होण्याची शक्यता असते. या दिलेल्या कर्जापैकी काही कर्जे बुडीत निघाली तर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनी दरवर्षीच्या वाढीव नफ्यातून हा विशेष बुडीत कर्ज निधी उभा करत असते. पुढं भविष्यामध्ये होणाऱ्या तोट्यांना भरून काढण्यासाठी या निधीचा संस्थेला उपयोग होऊ शकतो. त्यानंतरचा प्रकार आहे किंमत चढउतार निधी. किंमत चढउतार निधी ही सहकारी विपणन संस्था उभारतात. वस्तूंच्या किमतीमध्ये चढउतार होतात. अशावेळी खरेदी विक्री संघाला तोटा सहन करावा लागतो आणि हा तोटा भरून काढण्यासाठी अशा प्रकारचा निधी उभारला जातो. बाजारपेठेतील बदलती परिस्थिती विरुद्ध संरक्षण प्राप्त करता येते. या निधीचा विनियोग किंमत पातळी घटल्यावर सभासदांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं हे काय आपण अभ्यासले राखीव निधीचे वेगवेगळे प्रकार. त्यानंतरचा पुढचा भाग पाहू. राखीव निधीचे फायदे. काय फायदे आहेत राखीव निधीचे तर त्याच्यामध्ये पहिला फायदा सांगता येईल सहकारी संस्थेला मिळणारा जो काही लाभांश आहे तो लाभांश किंवा नफा सर्वचे सर्व लाभांश म्हणून वाटला जाते. तर त्यातील काही भाग आपण बघतो राखीव निधी म्हणून बाजूला काढला जातो. हा काढल्यामुळं काय काय फायदे होऊ शकतात तर त्याच्यामध्ये पहिला फायदा सांगता येईल स्वस्त व सुलभ मार्ग. राखीव निधीमुळं काय केलं आहे संस्थेला भविष्यामध्ये जर भांडवलाची गरज पडली तर ते भांडवल सहज आणि स्वस्तरित्या उपलब्ध होऊ शकते. त्यावर व्याज अथवा लाभांश द्यावा लागत नाही. म्हणून तो सुलभ आणि स्वस्त असा मार्ग आहे. त्याच्यानंतर दुसरा फायदा आहे विनियोग. राखीव निधी ज्या कारणासाठी उभारला गेलेला असतो त्याच कारणासाठी असा निधी वापरल्याने संस्थेची प्रगती करता येते.
ज्यात आपण बघितलं की घसारा निधी असेल तर ते घसाऱ्यासाठीच वापरला जातो, त्याच्यासाठी दुसरी वेगळी रक्कम वापरण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळं संस्थेची प्रगती ही चालत राहते. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे पत व प्रतिष्ठा. राखीव निधी म्हणून संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम बनते. भविष्यामध्ये जरी काही संकट आलं तर ती संस्था योग्य पद्धतीने त्या संकटाला सामोरं जाऊ शकते आणि त्यामुळं त्या संस्थेची पत आणि प्रतिष्ठा समाजामध्ये वाढते. त्यानंतर आर्थिक स्थैर्य. कंपनीला राखीव निधीमुळं काय होते, आर्थिक स्थैर्यता प्राप्त होते. भविष्य काळामध्ये येणाऱ्या अडचणीवरती ही संस्था जी आहे ती संस्था योग्य पद्धतीने मात करू शकते. कुठल्याही प्रकारचा झळ या आर्थिक संकटाची संस्थेला भोगावी लागत नाही. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे विकास व विस्तार. सहकारी संस्थेमध्ये राखीव निधी उभारला गेल्यामुळे स्वभांडवलाच्या माध्यमातून विकास व विस्तार साधला जातो व आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा या संस्थेला पुरवता येऊ शकतात. संस्थेचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी या भांडवलाचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे परतफेड. संस्थेच्या विसर्जन प्रसंगी कर्जाची परतफेड करण्यासाठी जर संस्था विसर्जित केली, बंद केली, तर अशावेळी या संस्थेची काही देणी भागवायची असतात, कर्जांची परतफेड करायची असतात, सभासदांची देणी द्यायची असतात आणि त्यासाठी या निधीचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत सभासदांच्या ठेवी. आता या सभासदांच्या ठेवीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की सहकारी संस्था काय करतात, तिथे उपविधीतील नियमानुसार काही ठराविक टक्के व्याज देऊन सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारतात. ठेवी सक्तीच्या असल्यामुळे त्यांचा समावेश अंतर्गत साधनात केला जातो. सभासदांकडून सक्तीने ठेवी घेऊन संस्था भांडवल उभारणी करत असतात. या सक्तीच्या ठेवी पुढील प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये पहिलं सांगता येईल, सभासदांकडून खरेदी केलेल्या मालाची किंमत भागवत असताना काही विशिष्ट टक्के रक्कम ठेव म्हणून घेतली जाते. म्हणजे सभासदांकडून काय केले जाते, त्यांनी खरेदी केलेल्या मालाची रक्कम भागवत असताना त्यातील काही रक्कम ही ठेव म्हणून स्वीकारली जाते. हा दुसरा प्रकार सांगेल. पहिला प्रकार बघा, सभासदांच्या कर्जातून 2.5 ते 10% पर्यंतची रक्कम कपात केली जाते. सभासदांना आपण जी कर्ज उपलब्ध करून देतो त्या कर्जाच्या रकमेतून एकूण कर्जाच्या 2.5 ते 10% पर्यंतची रक्कम ही कपात करून घेतली जाते आणि ही रक्कम सभासदांची ठेव म्हणून संस्थेमध्ये ठेवली जाते. या सभासदांकडून स्वीकारलेल्या ठेवीवर वार्षिक व्याजदर दिला जातो. त्याच्यावरती वार्षिक व्याजदर हा दिला जातो आणि ही ठेव स्वीकारण्याची परवानगी संस्थेला कुणी दिलेली आहे, तर नोंदणी अधिकाऱ्याकडून दिली जाते. अशा पद्धतीनं संस्थेनं तिच्या उपविधीत विहित किंवा नमूद केलेल्या असल्यास अशा मर्यादेपर्यंत आपल्या सभासदांकडून किंवा इतर व्यक्तींकडून ठेवी किंवा कर्ज स्वीकारली पाहिजे. ठीक आहे. आज या ठिकाणी इथपर्यंतचा जो भाग आपण अभ्यासला, इथून पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला अभ्यासू. या ठिकाणी आज अशा पद्धतीने आज आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा याच्यामधील काही बाबींचा अभ्यास केला. उरलेला भाग आपण नंतरच्या तासाला अभ्यासू. आज या ठिकाणी इथेच थांबू. धन्यवाद.